कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकूण कामकाजामध्ये अजूनही गतिमानता करावी या उद्देशानं आज या ठिकाणी आदरणीय क्षीरसागर साहेब आणि आदरणीय अमोल माडिक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा बैठक आपण घेतली। या आढावा बैठकीमध्ये सद्यस्थितीत चाललेलं महानगरपालिकेतल्या सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा आम्ही तिघांनी मिळून घेतला आणि त्याचबरोबर या महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना अजून चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी सुद्धा योग्य नियोजन करण्यासाठी आयुक्त मॅडम आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आम्ही केलं। या नियोजनामध्ये एका बाजूला पूर्वीच्या कामकाजामध्ये सुद्धा अजून प्रचंड सुधारणा करणं अपेक्षित आहे, त्याच्याबद्दलच्या सुद्धा सूचना दिल्या आणि त्या सूचना देत असताना उद्याच्या 13 तारखेला कलेक्टर ऑफिसमध्ये दोन्ही आमदार महोदयाने आम्ही आणि आयुक्त मॅडम आणि कलेक्टरांनी त्याचबरोबर या सगळ्या आढावा बैठकीमध्ये जे काही मुद्दे आलेत प्रत्येक विभागाशी संबंधित त्या सगळ्या विभागांना अधिक चांगल्या पद्धतीने न्याय देण्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा निर्णय घेतला। अधिकाऱ्यानेच खरंच लोकप्रतिनिधींना फाट्या मारले का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण साहेबांनी लेटरचे गट्टे दाखवले की इतके लेटर्स पाठवले त्याच्यावर कारवाई होत नाही। तुम्ही 3 तास बैठकीतली पाठवून अधिकारी रील्स बनवले, काही फोनवर बोलवले, कुठलंच गांभीर्य दिसलं नाही। मुळात अधिकारी हे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींचं ऐकत नाहीत, मंत्र्यांचं ऐकत नाहीत, आमदारांचं ऐकत नाहीत असा मेसेज संपूर्ण राज्यभर गेलेला आहे। कोल्हापूरमध्ये येणारा माणूस समाधानानं बाहेर जात नाही। हे कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरची जनता काय करते हे याच्यापूर्वी सुद्धा राज्यानं देशानं आणि जगानं बघितलं। प्रश्न एवढाच आहे की राईट मॉनिटरिंग करणं आणि त्याच्यावरती डिसिजन घेणं ह्या ज्या दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये आजच्या आढावा बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनीच तिघांनी सुद्धा ज्या सूचना दिलेत, मला असं वाटतं आणि मला खात्री आहे की आजच्या बैठकीच्या निमित्तानं कोल्हापूर महानगरपालिकेतल्या दर्जेदार सुविधा कशा आम्ही देऊ शकतोय त्याचा रिझल्टसुद्धा आम्ही मंडळी देणार आहोत। आता ठीक आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक ज्या काही उणिवा होत्या त्या उणिवांबद्दल सुद्धा आज आम्ही अनेक गोष्टींवरती विशेषतः पाणी पुरवठा विभागामध्ये 7 दिवस शहरातल्या लोकांना पाणी मिळालं नाही, याचं उत्तरदायित्व केवळ त्या कंपनीचं नाही तर आमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ज्या चुका केल्या त्याची चौकशी समिती आम्ही नेमली आहे। त्याच्या माध्यमातून जे लोक असतील त्यांच्यावरती 8 दिवसात कारवाई होतील। दुसरं, काल फुलेवाडीमध्ये जी काही गंभीर घटना घडली, स्लॅब बांधायच्या आधी कोसळतो याच्या इतकं दुर्दैव काय नाही। जी बांधकाम कमिटीतले सगळे लोक असतील, तिथला इंजिनियर असेल, आणखीन कोण असतील, ठेकेदारावर दोष नाही, ठेकेदार हा सगळ्यात लास्ट घटक आहे, त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करण्याची शासनाच्या अधिकारी म्हणून जबाबदारी ज्यांच्यावरती आहे त्यांचं उत्तरदायित्व निश्चित करून त्यांच्यावरती सुद्धा कठोर कारवाई होईल। त्या दोन्ही कारवायांबरोबर शहराच्या विकासाचे रिंग रोडचा विषय असेल, पाणी पुरवठ्यातल्या भविष्यातल्या सुधारणा करण्याचा विषय असेल, पार्किंगचा शहरातला विषय असेल, कचऱ्याच्या निर्मूलनाचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, यासाठीचं जी काही बैठकीत चर्चा झाली ती अतिशय सकारात्मक होती आणि कोल्हापूर शहर हे आता केवळ कोल्हापूरपुरतं मर्यादित राहिलं नाही। ज्या संपूर्ण महालक्ष्मी अंबाबाईच्या निमित्तानं लाखो पर्यटक आपल्याकडे येत आहेत, सर्किट बेंचच्या निमित्तानं हजारो लोक आपल्याकडे येत आहेत, उद्या होणाऱ्या IT पार्कच्या निमित्तानं येणारे लोक आहेत, आपलं आता हॉस्पिटल इंडस्ट्री आपल्याकडे झाली आहे, त्यामुळं कोल्हापूरचं पॉप्युलेशन आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढतंय। या सगळ्याला सुद्धा ज्या राईट सर्व्हिसेस द्यायला पाहिजेत त्या महानगरपालिकेची जबाबदारी आहे। त्यामुळे साहजिकच याच्यामध्ये अजूनही सुधारणा करणं अपेक्षित आहे। त्या सगळ्या सुधारणांसाठी आम्ही दोन्ही आमदार महोदय आणि आम्ही सगळ्यांनी ज्या काही नियोजन केले त्या नियोजनाप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू। मूळ मुद्दा यात राहिलेला आहे की प्रश्न दोघांनी विचारला की अधिकारी ऐकत नाहीत, हा मूळ विषय राहिलेला आहे। त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं? माझी तुम्हाला विनंती आहे की हे कोल्हापूर आहे, अधिकारी ऐकत नाहीत म्हणायची गरज नाही। राईट मॉनिटरिंग करण्याबद्दल ज्या काही सुधारणांनी सूचना आम्ही दिलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या सूचना करतील आणि ऐकत नाहीत आणि ते कोल्हापुरात असं कधीच होणार नाही। प्रश्न एवढाच आहे की आम्ही ज्या पद्धतीनं त्यांना सांगितलं पाहिजे, आमचं मॉनिटरिंग जे स्ट्रॉंग पाहिजे, आज दोन्ही आमदार महोदयांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं सूचना दिलेत की ज्याचा रिझल्ट हा कोल्हापुरातल्या प्रत्येक नागरिकाला अतिशय योग्य पद्धतीने पाण्याच्या प्रश्नावर देखील बरीच चर्चा झाली आहे। आपण जर बघितलं तर पाण्याच्या सगळ्या एकूणच प्रश्नावर राजकारण देखील आपल्याला बघायला मिळते। सगळ्या एकूणच सतेज पाटील यांचं असं म्हणणं आहे की थेट पाईपलाईन योजना जी आहे ही काळंबवाडीपासून पाणी आणण्यापर्यंत आहे, वितरण व्यवस्था जी हा एक वेगळा विषय आहे। याकडे तुम्ही कसं बघता आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी ज्या टाक्या बांधायच्या होत्या पाणी वितरणासाठी त्या ठेकेदारानं ते काम थांबवलेलं आहे, त्यावर देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आजच्या बैठकीमध्ये ठेकेदारानं केलेल्या दिरंगाईचा कामातल्या दिरंगाईबद्दल सुद्धा त्याच्यावरती कडक कारवाई करून त्याला सुद्धा ज्या पद्धतीनं एकूण आम्ही दंड आकारण्यापर्यंत थांबणार नाही तर त्याच्यावरती सुद्धा कठोर कारवाई आम्ही करू, कारण त्या ठेकेदाराची जबाबदारी तितकीच आहे। पण ठेकेदारापेक्षा आमच्या यंत्रणेतल्या लोकांचा सुद्धा दोष तितकाच आहे। पाणी आणणं असेल, पाण्याचं वितरण करणं असेल आणि एकूणच पाणी कुठेही लोकांना मिळण्यापर्यंत अडचण येऊ नये
यासाठीची जी जबाबदारी होती ती आमच्या लोकांची होती. त्यामुळे साहजिकच या तिन्ही गोष्टींमध्ये योग्य मॉनिटरिंग करून ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावरती कठोर कारवाई आणि या सगळ्या वितरण व्यवस्थेमधले जे दोष असतील मग ते तिकडून येण्यापासून इथंपर्यंत असतील आणि इथून शहरात पाणी पुरवठा करण्याबद्दल असतील त्या सगळ्यांची दुरुस्ती करण्याबद्दलच्या सूचना आयुक्त मॅडमना दिलेत. आयुक्त मॅडम याच्या आठवड्याभरामध्ये त्या सगळ्याचा प्लॅन आमच्या सगळ्यांसमोर सादर करतील आणि त्या प्लॅनप्रमाणे आपण सर्वजण लोकांना राईट सर्व्हिसेस देण्यामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने काम करू. आपण बैठकीमध्ये म्हटलं की आपण बैठकीमध्ये म्हटलं त्या संदर्भात एक प्रश्न आहे. ग्रामीण भागाला बेकायदेशीर पद्धतीने आदेश काढून पाणी पुरवठा केला जातोय. जवळपास 1000 पेक्षा बोगस कनेक्शन गेल्या यादी जी आहे ती पाणी पुरवठा विभागाकडे कारवाई मात्र होत नाही. ही यादी समोर आहे, महापालिकेत यादी पडलेली आहे पण कारवाई अधिकाऱ्यांच्याकडून होत नाही. आजच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीनं ज्या काय अनियमितता असतील त्या अनियमिततांना दुरुस्त करण्याबद्दलच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. माझी विनंती आहे की ती यादीसुद्धा आमच्याकडे द्या. जर ती यादी चुकीची असेल तर तात्काळ कारवाई आजच्या बैठकीच्या अनुषंगानेच आम्ही निर्देश देतो. आज द्या, लगेचच्या लगेच आपण सुधारणा करू. आपण बैठकीमध्ये म्हटलं की कोल्हापूरच्या संदर्भातली एकही पॉझिटिव्ह बातमी येत नाही, त्याची खंत वाटते. आम्हाला देखील या बातम्या दाखवताना खंत वाटते, कारण आम्ही ज्यावेळी कॅमेरे घेऊन जातो त्यावेळी लोक येऊन सांगतात की आम्हाला हे प्रॉब्लेम आहेत. एका ठिकाणी 10 लोक गोळा होतात, रस्ते व्यवस्थित नाहीत, खड्डे सगळीकडे पडलेले आहेत. पॉझिटिव्ह बातम्या आम्ही कशा द्यायच्या जर काही पॉझिटिव्हच कोल्हापुरात घडत नसेल तर? पॉझिटिव्ह बातम्या म्हणजे कोल्हापूरचं आगळं वेगळं असं महत्त्व आहे. त्यामुळे या सगळ्या कोल्हापूरच्या महत्त्वाला वाढवण्यासाठी महानगरपालिकेनं इथं राईट सर्व्हिसेस देणं अपेक्षित आहे. या राईट सर्व्हिसेस देण्यामध्ये ज्या पद्धतीनं थोड्याशा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे असेल, हलगर्जीपणामुळे असेल, ज्या काही चुका होत होत्या त्या सगळ्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही सगळ्या मंडळींची सुद्धा जबाबदारी तेवढीच आहे. आज आमच्या सर्वच प्रमुख मंडळीने, आमदार महोदयांनी सुद्धा याबद्दलच्या सूचना दिलेत आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला निश्चितपणे मिळतील. बांधकामं विकल्याचा आरोप केला विद्यमान आमदारांनी. मनपाच्या जागेवर बांधकामं करून ठेकेदारांनी परस्पर विकल्याचा आरोप केला. याबद्दल काय आपण कारवाई करणार? आज आपण 2 गोष्टींबद्दलची स्पष्टता सांगितलेली आहे. ज्या पद्धतीने DP प्लॅनमध्ये जे ओपन स्पेसेस आहेत ते ओपन स्पेसेस आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने सगळ्या सुविधांसाठी ओपन ठेवले पाहिजे आणि दुर्दैवानं अशा दुर्लक्षामुळे असेल, अन्य कारणामुळे असेल, जर अशा ठिकाणी काय अतिक्रमण झालं असेल तर ते अतिक्रमणसुद्धा काढण्याबद्दल कायदेशीर कारवाई आणि त्याच्याबद्दल 8 दिवसाचा ॲक्शन प्लॅनमध्ये त्या सगळ्या कारवाई करण्याबद्दलची आपण सूचना दिली. उगारत असताना सुद्धा लक्ष जात नाही याच्यासाठी या सगळ्या गोष्टींना काही आम्ही मंडळीसुद्धा जबाबदार आहोत. म्हणजे आम्ही याचा अर्थ राजकीय मंडळी असतो, कारण आमच्यासुद्धा जबाबदारी आहेत की लोकांना आम्ही सगळ्या पद्धतीने योग्य मॉनिटरिंग करणं हे आमचं कर्तव्याचा भाग आहे. पण त्याच्यातल्या सुधारणा होतील. शहराला अपेक्षित असणारं विकासाचं सगळं काम करण्याची जबाबदारी आम्ही आजच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं घेतलेली आहे. चोऱ्या करताना सापडलेत, अधिकारी चोऱ्या करताना सापडलेत असा आरोप केला गेला विद्यमान आमदारांनी. अधिकाऱ्यांच्या या संदर्भात कारवाई होणार का पांघरून? मी आज तुम्हाला सांगतो, आज आयुक्त मॅडम इथं आहेत, प्रेसला सुद्धा आहेत आणि याच्यापूर्वी सुद्धा आदरणीय क्षीरसागर साहेब आणि आदरणीय अमल माडिक साहेब सुद्धा या दोघांनी सुद्धा त्या सगळ्या आमच्या इन्स्ट्रक्शन्सला संमती दिलेली आहे. पाणी पुरवठ्यामधले दोषी, बांधकामामधले दोषी, छोट्या मोठ्या लोकांना त्रास देणाऱ्या आणि साधारणतः सामान्य नागरिकाला ज्याने विनाकारण नाडला असेल त्या प्रत्येकाच्यावरती कठोर कारवाई होईल आणि त्याचे रिझल्ट दिसतील. चुकीचं काम करण्याचं धाडस या महानगरपालिकेतला एकही सामान्य कर्मचाऱ्यापासून अधिकारी करणार नाही, एवढा निर्धार आणि एवढ्या निश्चितपणानं कमिटमेंट आम्ही आजच्या आढावा बैठकीतून ड्रेनेज घोटाळ्यामुळे कोल्हापूरची टक्केवारी राज्यभरामध्ये गेली होती. आयुक्त मॅडमांनी 48 तासाचा अहवाल मागून कारवाई करण्याचं काहीतरी आश्वासन दिलं होतं. त्या कारवाई संदर्भात काय झालं? नानानेच तो अहवाल ड्रेनेज घोटाळा बाहेर काढला होता. त्याच्यावर आपण DE केलेली आहे संबंधित सगळे अधिकाऱ्यांवर आणि सस्पेन्शन पण केलेली आहे. जे इन्व्हॉल्व होते FIR पण दाखवली. पण तो तपास कुठून आलाय आतापर्यंत? तपास महापालिकेकडून काय कारवाई झाली? आपण त्यांना सस्पेंड केलेली आहे ना. संबंधित जे इंजिनियर्स होते त्यांना सगळ्यांना सस्पेंड केलेले आहे आणि DE पण त्यांनी केलेली आहे. सिनियर ऑफिसर्स आहेत त्यांना DE आपण शासन जे अधिकारी दोषी सापडले त्यांच्यावरती महापालिकेकडून पोलिसांकडे गुन्हा नोंदवला जाणार आहे का? कारण काही अधिकाऱ्यांवरती बोगस सह्यांचा आरोप. मला असं वाटतंय की मॅडम बरोबर आहे त्यांचं म्हणणं. पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे सर. कंप्लेंट झाली आहे का? नाही महापालिकेकडून तक्रार झाली आहे का? माझं म्हणणं की अधिकाऱ्यांच्यावरती राहू देत, परंतु कॉन्ट्रॅक्टरवरती झालं त्याच्यात दोषी अधिकारी असले त्यांच्यावरती करा ना. माझं म्हणणं काय होतंय, बऱ्याच वेळा असं होत असतं सगळ्यात छोटा घटक असतो त्याच्यावरती कारवाई केली की आमचा प्रश्न सुटला. मला असं वाटतं जो वरिष्ठ आहे त्याला पहिल्यांदा त्याच्यावेळी आपण बोलू, त्यावेळेला आपोआपच तो सगळीकडे पर्क्युलेट करेल की असं चुकीचं करता कामा. आणि मला वाटतं तशा पद्धतीने त्या सुधारणा करायला करा. महापालिकेचेच आहेत त्यामुळे थोडासा त्यामध्ये काय झालंय की नाही
हा सामान्यांना प्रश्न मी आता तुमच्या समोर आयुक्त मॅडमना सांगतो की त्याच्यात सुधारणा करून जर काही कारवाई करायला लागत असेल तर मॅडम आपण करा. घोटाळा झाला महापालिकेचे जे जबाबदारी अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात पुन्हा का नोंदवलं जात नाही महापालिकेच्या पातळीवर? या बैठकीमध्ये पण अधिकाऱ्यांना फायर करण्यात आलं होतं. पूर्ण कामाचा त्याचा लेखाजोखा केला. क्षीरसागर साहेबांनी असं म्हटलं होतं की हक्कभंग देखील आणलं जाणार. की आता हक्कभंगापर्यंत जायला लागलेलं आहे. मग अधिकारी खरंच काम करतात की नाही, काय नेमकं कुठं चुकतंय ठिकाणी? माझं म्हणणं असं आहे की महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये ज्या पद्धतीची शिस्त लागायला पाहिजे त्यासाठी प्रशासकीय बॉडी पाहिजे. आमदार महोदय, मंत्री महोदय या सगळ्या मंडळींनी फक्त इन्स्ट्रक्शन्स करायचे, फंड्स द्यायचे, या सगळ्या गोष्टी असतात. दुर्दैवानं मधल्या टप्प्यामध्ये 2 वर्ष 3 वर्ष बॉडी नसल्यामुळे सुद्धा थोडंसं इथलं कामकाज हे सगळंच्या सगळं प्रशासकीय पातळीवरती झालं. त्यामुळंच क्षीरसागर साहेब त्या दिवशी जे बोलले ते उद्वेगानं बोलले आणि तो बरोबर मुद्दा आहे. पण आता आजच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीच्या आम्ही सगळ्या सूचना केल्या त्याचा उपयोग निश्चितपणानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या सगळ्या कामकाजाला गतिमान करण्यामध्ये निश्चितपणे होईल. हा प्रश्न आपल्यासाठी आहे. खरं थोडंसं राजकीय त्याच्याकडे बोलतो की खरं तर 2 दिवसापूर्वी सतीश पाटील यांनी ज्यावेळी पत्रकार परिषद आम्ही त्यांना ज्यावेळी विचारलं त्यावेळी त्यांचं म्हणणं असं आहे की शहरातल्या विकास कामांच्या संदर्भात काही त्रुटी असतील तर आम्हाला सांगा, त्याबद्दल आपण एकत्र येऊन काम करू. मात्र तुम्ही जर एक रंग काढला तर आम्ही 7 रंग काढू अशा पद्धतीचा इशारा त्यांनी एक प्रकारे महायुतीला द्यायचा प्रयत्न केला. कारण ज्या पद्धतीनं पाणी थेट पाईपलाईनचा मुद्दा महायुतीकडून रेटला जातो. नाही बघा, आता यामध्ये इतके वर्ष महानगरपालिकेवर राज्य कुणी केलं? शहरातल्या त्रुटी ठेवण्याचं काम कुणी केलं? त्यांनीच केलं ना. मग ह्या त्रुटी म्हणजे आम्ही काही कुणाचे दुश्मन नाही होत. आज त्यांनी सत्ता भोगली, त्या सत्तेमध्ये त्यांनी काही केलं नाही. ती थेट पाईपलाईन त्यांनीच आणली होती. त्यावरती काय आरोप झाले तर आपल्याला माहीत आहे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी अशा पद्धतीनं जर लोकांना त्रास होणार असेल तर निश्चितपणे त्या गोष्टी पुढे येतात, त्याचमुळे त्रास होतोय ना. आणि मग ह्या सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही 7 रंग काढा नाही तर 10 रंग काढा. कसले रंग काढता तुम्ही? तुम्ही ज्यावेळेला काम तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळी तुम्ही काही काम केलं नाही आणि उगीच काहीतरी मग बोलायचं हक्कभंग कसा दाखल करता, काय करता. हक्कभंग दाखल करता म्हणजे माझा अधिकार आहे. जर माझ्या जनतेच्या कामासाठी मी एखाद्या अधिकाऱ्याला जर काही बोलत असलो आणि त्या माझ्या त्या प्रश्नाला किंवा ती काही समस्या असेल ते अधिकारी सोडवत नसेल तर मला विधानसभेनं दिलेला अधिकार आहे. यामध्ये देखील गैरसमज पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे अत्यंत चुकीचं आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत, लक्षात ठेवा. एक लक्षात घ्या, खरं बघायला गेलं तर आता बोलण्यासारखं बरंच आहे. 100 कोटीच्या कामामध्ये निवडणुकीमध्ये देखील तिने अपप्रचार केला. हे वर्क ऑर्डर झालीच नाही म्हटले, आता पण ते अपप्रचार करतात. अहो, निधी आणून द्यायचं आमचं काम आहे. या ठिकाणी शहरामध्ये रस्ते नाही आहेत, पावसामुळे रस्ते वाहून गेले होते. रस्ते वाहून गेले असताना शहराला या ठिकाणी सोयीसुविधा द्यायच्या आहेत. सन्माननीय उपमुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली, त्यांनी 100 कोटी रुपये दिले. निधी का माझ्या बँकच्या अकाउंटवर येतो का? तो महापालिकेच्या अकाउंटवर येतो. त्याची प्रोसेस चालू असती. त्यामध्ये कुणी जो कॉन्ट्रॅक्टर असेल महापालिकेच्या त्या क्रायटेरियामध्ये बसेल त्याला ते काम मिळत असतं. हे काम करून घेण्याचा कोणाचा अधिकार आहे किंवा ही जबाबदारी कोणाची आहे? ही आमची जबाबदारी नाही, तरी आम्ही लक्ष ठेवतो. सॉरी, एक लक्षात घ्या, पाणी गणपतीमध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळं आम्हाला हे प्राधान्यानं घ्यावं लागलं. पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल. मला साधारण एक गोष्ट लक्षात आली की अधिकारी यांच्या काळामध्ये जे सतीश पाटील जे म्हणतात पूर्वी 20-25 वर्ष त्यांची सत्ता आहे महापालिकेवर, एवढं हे अधिकारी सोकावलेले आहेत की कुणाचं काय ऐकणच झालेले आहेत. बरं, सगळ्या अधिकाऱ्यांना मी म्हणणार नाही, काही अधिकारी चांगले देखील आहेत, ते सेवा करत आहेत या ठिकाणी. पण जे अधिकारी चुकतात त्यांच्यासाठी आवाज उठवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे त्यांनी हे राजकीय कुठंतरी घेण्यापेक्षा आपली कुठं काही चूक झाली का याचा देखील त्यांनी तपास केला पाहिजे ना. आणि यामध्ये सर्वांनी मिळून सुधारणा केली पाहिजे. मगाशी 100 कोटी आपण म्हणणार, मगाशी बैठकीत देखील आपण म्हणणार की जे सत्तेचं बाहेर पडले त्या अधिकारी तुम्ही ऐकायचं त्यांचं बंद व्हा, कदाचित त्यांनाच घाबरून आपलं ऐकत नसतील. हे बघा, माझा एक वेगळा स्वभाव आहे. जोपर्यंत चांगलं चाललंय तोपर्यंत चांगलं चाललंय. जिथं अधिकार वापरायचे तिथं अधिकार वापरणार. आणि आज आमचे पालकमंत्री आहेत. आज अधिकार वापरायची वेळ का आली आमचा? इतके दिवस मी सांगायला आलो हे असं कराय, महापालिकेचं उत्पन्न वाढवा, ह्या दृष्टीने हे ज्या वेळेला परिस्थिती निर्माण अशी होईल त्यावेळेला आम्ही अधिकार आमचे वापरणार ना. आणि मग इथून पुढच्या काळामध्ये बघा, आता आम्हाला इथून बसावं लागेल आठवड्याला. सन्मान्य आयुक्त ह्या सक्षम आहेत, मला त्यांच्या बाबतीत काय बोलायचं नाही. पण आपले खालचे अधिकारी जे आहेत, मी मगाशी म्हटलं उद्वेगानं मी म्हटलं, ते पगडा आहे त्याचा. हे 15-20 वर्षामध्ये हे त्यांचं राजकारण वेगळं आहे.
त्यांचं राजकारण जे आहे ते प्रेशराईज करण्याचं राजकारण आहे. आम्ही अशा पद्धतीनं कधीच कुठल्या डिपार्टमेंटकडे बघितलं नाही. त्यांचं काम चालू दिलेलं आहे. पण जिथं त्रुटी आहे, जिथं नागरिकांना त्रास होतोय, तिथं मात्र आम्ही लक्ष घालणार आणि त्यात सुधारणा करणार. कोल्हापूरची बदनामी करणारे अधिकारी पाहिजेत त्यासाठी असा प्रश्न कोल्हापूरकर विचारत आहे. हे बघा, या सगळ्या गोष्टींना काही प्रोसेस आहे. आता सन्माननीय पालकमंत्री महोदय यांनी आयुक्तांना काही सूचना दिलेल्या आहेत, काही आदेश दिलेले आहेत. बघा, प्रत्येक गोष्ट माणूस हा प्रत्येक 100% वाईट नसतो. आपण त्याला सुधारण्याची पण संधी दिली पाहिजे. एखाद्या वेळेला कारवाई केली पाहिजे. बाकीच्या काही लोक सुधारतात ते काही बघितलं पाहिजे. यंत्रणा सुधारण्याचं आपण काम केलं पाहिजे. यंत्रणा मोडण्याचं काम नाही केलं पाहिजे. आणि यंत्रणा सुधारण्याचा आज पाठ हा पहिला होता. निश्चितपणे मला खात्री आहे की सगळ्यांना आपण दोष देऊ शकत नाही. आपल्याच मातीतले अधिकारी आहेत, कुठेतरी सुधारतील. पण अत्यंत जे चुकतात त्यांच्यावर मात्र निश्चित कारवाई करण्याचे सन्माननीय पालकमंत्री या ठिकाणी आदेश दिले. गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये महायुतीला असं वाटत होतं की या सगळ्या ज्या प्रशासकीय हे आहेत, महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, तिथं प्रशासक आल्यामुळे खूप चांगली कामं सुरू झालेली आहेत. आता तिथं लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवकांची गरज नाही. आता निवडणुका आलेल्या आहेत. आता ही गरज आलेली आहे का की प्रशासक काम करत नाही, आता नगरसेवकांची गरज नाही? बघा, प्रत्येक ठिकाणी असं म्हणता येत नाही. एक लक्षात घ्या, महायुतीनं जो निधी गेल्या 5-7 वर्षामध्ये महापालिकांना दिला, महापालिकेच्या UDCPR मधला बदल असेल, विविध नियमांमध्ये बदल असतील आणि शहर सुधारण्यासाठी जे प्रयत्न केले ते मी या ठिकाणी जबाबदारीनं सांगतो की महाआघाडीनं किंवा त्यांनी केलेले नव्हते. जे काही केले ते चांगल्याच पद्धतीनं काम केलेलं आहे. काही ठिकाणी अशा अडचणी आहेत, त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. बघा, यासाठी ज्या वेळेला गरज पडली त्यावेळी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. म्हणजे एकत्रित आहोतच, पण या ठिकाणी यंत्रणा सुधारण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. सूचना सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या अधिकारामध्ये प्रशासकांना दिलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे, माणूस असतो, प्रत्येकजण काय अत्यंत चुकीचा नसतो, पण अत्यंत जो चुकीचा आहे त्याच्यावरती कारवाई करायला त्यांनी सांगितलेलं आहे. पुढच्या काळामध्ये जी काय आपल्या कोल्हापूरविषयी लोकांची ओरड होती ती सत्य आहे. नवरात्रमध्ये आलेले नागरिक रस्ते बघून ओरडायचे, पाणी पुरवठ्याचा विषय होता, आरोग्याचा विषय होता, या ठिकाणी भ्रष्टाचार असतील, यासाठीच आपण एकत्र आलेलो आहे. हे पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसणार नाही. हे बघा, कोल्हापूरचा विकास व्हावा यासाठी हातदवाडीचा आमचा प्रयत्न आहे. ते लवकर होणारच आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून रिंग रोड व्हावा यासाठी माझं CM साहेबांच्याकडे माझा आणि अमलजी माडकांचा प्रयत्न आहे. अनेक गोष्टी आम्ही करतोय. आज कन्व्हेन्शन सेंटर 277 कोटीचा आलेला आहे. IT पार्क आपण कोल्हापुरात आणतोय. अनेक गोष्टी आपण करायला लागलेलो आहे. सर्किट बेंच आलेला आहे. अनेक गोष्टी आपण करतोय. कोल्हापूरचा विकास व्हावा यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहे. नाही, बघा, मूलभूत गरजांच्या संदर्भात सातत्यानं आपल्या बैठका होत असतात. अत्यंत काही वेळेला म्हणजे पाणी पुरवठा 8 दिवस पाणी पुरवठा न होणं हे निश्चितपणे चुकीचं होतं. त्यासाठी आज पुन्हा ही बैठक घेतली. आरोग्याचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, हे लवकरात लवकर जसं सन्मान्य पालकमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की पुढच्या 8 दिवसातच 13 तारखेपर्यंत आम्हाला याचा ॲक्शन प्लॅन द्यावा. काम न करणाऱ्या मंत्र्यांना हटवलं जातं, तर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची लाड ना करता कुणाचंही लाड आपण करत नाही आहे. आजची बैठक आणि त्याचे रिझल्ट मिळाल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया किंवा तुमचा आजचा प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल. छोटासा प्रश्न याच्यातून निसटून गेला. कोल्हापूरच्या वाहतुकीचा जे ट्रॅफिकची समस्या आहे, तर या ट्रॅफिकच्या समस्येबद्दल कोल्हापूरच्या वाहतुकी संदर्भात सन्मान्य क्षीरसागर साहेब आणि अमल माडिक साहेबांनी या ठिकाणी आयुक्त मॅडमना सूचना दिली आहेत. 8 दिवसांमध्ये कोल्हापूरचे SP आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या बरोबर एक प्लॅनिंग केलं जाईल. पार्किंगच्या सुविधा वाढवणं आणि वाहतुकीला शिस्त लावणं. वाहतूक इतकी वाढली की आपल्याला भविष्यात सुद्धा अजून हे खूपच आपल्याला त्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्याचे रिझल्ट्स देण्याबरोबर त्या रिझल्टच्या माध्यमातून लोकांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा लाभ होईल अशा पद्धतीचं नियोजन आपण करतोय. चला, धन्यवाद. आपल्या सरकारच्या वतीने आता कोल्हापूरमध्ये वाघनगर पुण्यात आलेली आहे ती खरं तर आज त्याचं उद्घाटन व्हायला पाहिजे. उद्घाटन झालं नाही, तर शाळांना परिपत्रक असं गेले की आजपासून ती पाहायला मिळणार. अनेक शाळेचे विद्यार्थी सकाळी 10 वाजल्यापासून आपल्या शाहू पॅलेस इथं थांबले होते, पण ती वाघनगर काय मुख्यमंत्र्यांची तारीख मिळत नाही, सोयीप्रमाणे नाही, मुख्यमंत्र्यांचा 2 तारखेला दौरा अपेक्षित होता आम्हाला, परंतु ती वेळ झाली नाही. पण त्याच्याबरोबर ही थोडीशी अशी म्हणजे मुलांना बोलवलं असताना प्रवेश मिळायला पाहिजे होता. पण थोडंसं काय नेमकं आहे बघायला पाहिजे. आपण बघून शिक्षण विभागानं परिपत्रक जेव्हा काढलेले आहे, 6 शाळेची
आणि ती प्राथमिक समन्वयाचा अभाव असला तर तो तात्काळ आम्ही त्याला सूचना देऊ. कारण अपेक्षित असं आहे की मुलांना या सगळ्या वाघनख्यां बघण्यासाठीचं जे काय आपण बोलवतोय त्यावेळेला त्याचं नियोजनही पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप प्राऊड फिलिंग अशा पद्धतीचा तो एकूणच कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे त्याच्या नियोजनात काय अजून अनियमितता असतील तर तात्काळ आम्ही आताच्या आता या बैठक आटोपल्यानंतर सूचना देऊ. राज्याच्या सरकारी रुग्णालयांमध्ये साफसफाईवरून दुरास्त आहे. रुग्णांकडून यावर संताप व्यक्त केला जातो. 130 कोटींचा निधी मंजूर झाला पण साफसफाई अद्याप झालेली नाही अशी परिस्थिती आली. राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेतल्या स्वच्छतेच्या बद्दलचं जे काही टेंडर काढायचा विषय आहे, पूर्वी एक टेंडरच्या संबंधातला काही कोर्टात विषय होता. त्या कोर्टातल्या विषयाला एका बाजूला उत्तर देणं आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक स्तरावरती या सगळ्याच्या ऑर्डर्स काढण्याबद्दल आपण सूचना दिली. पण रुग्णालयामध्ये अनेकदा कोल्हापूरपासून अनेक ठिकाणपासून जर परिस्थिती पाहिजे तर ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा हीच परिस्थिती नागरिक जे आहेत ते संतापलेले आहेत. त्याच्याबद्दल आपण सूचना दिली आहेत. पूर्वीच्या कामामध्ये ज्या काही अनियमितता त्रुटी होत्या त्यासाठी सुधारित पद्धतीनं टेंडर्स काढतोय आपण. कारण एका बाजूला क्वालिटी मेडिसिन बरोबर स्वच्छता ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मॅनपॉवर, स्वच्छता, क्वालिटी मेडिसिन आणि मग सर्व्हिसेस यासाठी आमचा जो काय आग्रह आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला पुढच्या 2 महिन्यांमध्ये दिसेल. काय साहेबांच्याकडे प्रलंबित आहे तो प्रस्ताव करून साहेबांच्याकडे प्रलंबित त्याच्याबद्दल उपमुख्यमंत्री महोदयांकडे प्रस्ताव गेलेला आहे नगरविकास मंत्री म्हणून. त्याची जी काही निर्णय लागेल त्यानंतर त्याच्यात मार्ग निघेल. आज दोन्ही आमदार महोदयांनी ज्या पद्धतीने इथं काही इन्स्ट्रक्शन दिले त्याचा रिझल्ट तुम्हाला पुढच्या 8 दिवसांमध्ये एवढा चांगला दिसेल की निश्चितपणाने लोक आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये एक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.